चला मंडळी, आज आपण बनवतोय गव्हाच्या पिठाची धिरडी. तर पहिल्यात आधी आपण चटणीची तयारी करून घेऊया. चांगला आपण तडका देऊन घेऊया. म्हणजे चटणी झालेली आहे, चटणीला तडका दिले मी आता. आणि आता आपल्याला सगळं साहित्य दाखवते मी. ज्याला चटणी झालेली आहे आपली, सगळी व्यवस्थित तयार झालेली आहे. चटणी तडका देऊन झालेली आहे. त्याच्यानंतर आता आपण गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा घालायचा. किसून घेतलेलं आलं, लसूण, कोथिंबीर हे वाटून घेतले मिक्सरला. आणि किसून घेतलेलं गाजर, चवीनुसार मीठ घालायचं. त्याच्यानंतर किसून घेतलेलं गाजर वगैरे घालून घ्यायचं. व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं. गाजर मी दोन खिसून घेतलेले आहेत. आम्ही दोघं जण होतो म्हणून मी दोघांपुरतेच केलेली. तुम्ही त्याच्यानुसार करू शकता, किती जण आहे त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. हे सगळं एकजीव करून घ्यायचं, व्यवस्थित तयार करून घ्यायचं. मिक्स सगळं मिरची वगैरे व्यवस्थित हे करून, पाणी जसं लागेल तसं पातळ बॅटर बनवून तयार करून घ्यायचं. आणि तवा गरम करायला ठेवलेला, व्यवस्थित असं तवा गरम झाला की त्याच्यावरती घालून घ्यायचं. जसं पाहिजे तुम्हाला जाड पातळ करून तुम्ही व्यवस्थित असे करून घेऊ शकता. धिरडे गव्हाच्या पिठाचे खायला एक नंबर लागतात. गाजर वगैरे मुलं नाही खात, असे दिले तर आपण त्याच्यामध्ये बनवून त्यांना डोसे वगैरे देऊ शकतो आपण. लाईक अँड सबस्क्राईब करा आवडलं तर. आपले धिरडे बनवून तयार आहेत. आणि कमेंट करा. माझं काय व्यवस्थित आले नसेल तर कमेंट करू शकता तुम्ही, असं काही नाही.